छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान की राजकीय दादागिरीचा नवा अध्याय. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या जीप कापीन धमकीने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आग लागली आहे. यावेळी कारण आहे 38 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले एक छोटेसे पुस्तक, शिवाजी कोण होता. लेखक कॉम्रेड गोविंद पानसरे. या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना शिंदेगडचे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना मध्यरात्री फोन करून अश्लील शिवीगाळ केली. जीप कापण्याची, घरात घुसून मारण्याची आणि पानसरेंचं काय झालं माहितीये ना, अशी थेट खुनाची धमकी सुद्धा दिली. व्हायरल झालेल्या 9 मिनिटाच्या ऑडिओ क्लिपने संपूर्ण राज्य हादरले आहे. हा प्रकार केवळ पुस्तकवाद नाही, तर महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील दादागिरी संस्कृती, शिवरायांच्या नावावर राजकारण आणि पुरोगामी विचारांविरोधातील असहिष्णुता याचा स्फोटक मिश्रण आहे. काय आहे हे प्रकरण, चला सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. गोविंद पानसरे हे पुरोगामी विचारवंत कम्युनिस्ट नेते आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करणारे लेखक होते. त्यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक 1988 मध्ये लोकमान्य गृह संघर्ष प्रकाशन मार्फत प्रकाशित झाले. हे एक छोटेसे चरित्र आहे ज्यात शिवरायांच्या जीवनातील विविध पैलू, त्यांच्या रयतेचा राजा असणे, न्यायप्रियता, सौजन्यशीलता याचा उल्लेख आहे. मात्र पुस्तकाच्या शीर्षकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, शिवाजी कोण होता, याला संजय गायकवाड यांनी अपमानजनक आणि इतिहास विकृत ठरवले. गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या पत्नीला मंगळवारी 21 एप्रिल 2026 रोजी हे पुस्तक मिळाले आणि त्यांनी ते वाचले. शीर्षक पाहताच त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी कोल्हापूरचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना मध्यरात्री 12:51 वाजता फोन केला. फोन कॉलमध्ये ते वारंवार शिवीगाळ करत होते. हराम, तुझ्या अशा अश्लील शब्दांचा वापर, घरात घुसून मारेल, चिरडून टाकेल, जीप कापून टाकेल अशा धमक्या आणि पानसरेंचं काय झालं माहितीये ना, असा स्पष्ट इशारा दिला. पानसरे यांची 2015 मध्ये हत्या झाली होती, त्यामुळे ही धमकी अधिक गंभीर ठरते. प्रशांत आंबी यांनी शांतपणे सांगितले की पुस्तक वाचा मग बोलू, पण गायकवाड यांना रस नव्हता. ते ब्राह्मण मुद्दाही उपस्थित करतात आणि तू ब्राह्मण आहेस का असा प्रश्न विचारतात. आंबी यांनी हा फोन रेकॉर्ड केला आणि ऑडिओ सोशल मीडियावर टाकला, जो झटक्यात व्हायरल झाला. गायकवाड यांनी कबूल केले की ऑडिओ त्यांचाच आवाज आहे, पण तो मोडतोड केलेला आहे. गायकवाड यांनी सांगितले की शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची जीभ हासडलीच पाहिजे. अशी पुस्तके आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना वाटते की शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणे हा अनादर आहे. मात्र विरोधकांचे म्हणणे आहे की गायकवाड यांनी पुस्तक पूर्ण वाचलेच नाही, फक्त शीर्षक पाहिले. शिवरायांचा एकेरी उल्लेख हा अपमान नाही, तर ऐतिहासिक चर्चेचा भाग आहे. पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनीही सांगितले की संजय गायकवाडांनी पुस्तक वाचले असते तर ते असे बोलले नसते. शिवाजी महाराज सौजन्यशील आणि रयतेचे राजा होते. या प्रकरणाने महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. विरोधकांनी गायकवाड यांना दादागिरी, अशिक्षित आणि वाचनाशी दूर ठरवले. रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या म्हणाल्या की जब नाश मनुष्य पर छाता है, पहले विवेक मर जाता है. गायकवाड गरीब कर्मचाऱ्यांना मारहाण करतात आणि वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी घेतात. वाचनाशी त्यांचा संबंध कमी आहे. पुस्तक वाचून बघावे, फक्त शीर्षकावरून नाही. आणि गायकवाड यांना समाजात वितृष्ट निर्माण करणारे म्हटले. मग काँग्रेस नेते संगीता तिवारी म्हणाल्या की डोक्यावर पडलेत का, मोगलाई चालवतायत. हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की शिवरायांचा वंशज म्हणवणाऱ्यांची भाषा बघा. पानसरे हत्येची धमकी देणे गंभीर आहे. आंबी यांना सुरक्षा द्या आणि गायकवाडांवर कठोर कारवाई करा. त्यानंतर ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी थेट आवाहन दिले. बुलढाण्यात लवकरच शिवाजी कोण होता हे जाहीर वाचन होईल. संजय गायकवाड काय करतात बघू. यांनी आंबी यांच्या शांततेला दाद दिली आणि गायकवाड यांना अशिक्षित म्हटले. सरोदे पोलिसात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवत आहेत. प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, धमक्यांना घाबरत नाही, आम्ही पानसरेंच्या तालमीत तयार झालो आहोत. हा पहिलाच प्रकार नाही. संजय गायकवाड यांचा टायगर टूथ पासून ते आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करण्यापर्यंतचा रेकॉर्ड आहे.
ते वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतात. यावेळी मात्र शिवरायांच्या नावावर धमकी देणे हे अनेकांना खटकले. भाजपकडून ही अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त झाली. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, उगाच जुन्या विषयात जाऊ नये. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवाजी महाराजांचा अपमान कुणीही करू नये असे म्हटले. शिंदे गट सत्तेत असताना त्यांचा आमदार अशा प्रकारे वागतो हे विरोधकांसाठी सोने आहे. काँग्रेस राष्ट्रवादी युती सत्ताधाऱ्यांना असहिष्णू आणि दादागिरी ठरवत आहे. एकीकडे महायुती शिवरायांच्या वारशाचे रक्षण करत असल्याचे सांगते, तर दुसरीकडे त्यांच्याच आमदार शिवरायांच्या नावावर धमकी देतो. हा विरोधाभास राजकीयदृष्ट्या स्पायसी आहे. पुरोगामी कार्यकर्ते म्हणतात, पुस्तक वाचण्याऐवजी धमकी देणे हा अंधश्रद्धा आणि असहिष्णुतेचा पुरावा आहे. दुसरीकडे काही मराठा कार्यकर्ते गायकवाड यांच्या भूमिकेला पाठिंबा देतात की शिवरायांचा अपमान सहन होणार नाही. पुढे काय? प्रशांत आंबी यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. असीम सरोदे यांचे बुलढाण्यात जाहीर वाचनाचे आवाहन उभे आहे. गायकवाड यांच्यावर कारवाई होईल का, की सत्ताधारी पक्ष त्यांना संरक्षण देईल? महाराष्ट्रातील बुद्धिवाद, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शिवरायांच्या वारशाचे राजकारण यांचा हा नवा अध्याय आहे. हा प्रकार फक्त एका पुस्तकाचा वाद नाही, तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर एक प्रश्न उपस्थित करतो. शिवाजी महाराज कोण होते? ते फक्त एकेरी उल्लेखाने अपमानित होतात का, की त्यांच्या विचारांचे, न्याय आणि रयते प्रेमाचे स्मरण करणारे पुस्तक वाचून समजून घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्र हा विविध विचारांना जागा देणारा राज्य आहे. धमकी आणि शिवेगाळ यातून काही सिद्ध होत नाही. उलट अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणे हे लोकशाहीला धोका आहे. प्रशांत आंबीसारखे प्रकाशक आणि पानसरेंच्या विचारांचे वारसदार घाबरत नाही. ते म्हणतात, आम्ही तयार आहोत. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवराय हे नाव किती महत्त्वाचे आहे आणि राजकीयदृष्ट्या किती संवेदनशील आहे हे दाखवले आहे. आता पाहूया पोलीस, सरकार आणि जनता वर कशी प्रतिक्रिया देतात. शिवरायांच्या नावाने एकटा येणार की विभाजन, हे तर वेळच सांगेल. बाकी तुमचे काय मत या संपूर्ण प्रकरणावर? तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख बरोबर आहे की चुकीचे? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.